यांना नमस्कार करून संवत्सराचे फल सांगतो. प्राप्ते नूतन संवात्सरे प्रतिगृहे कुर्यात् पूजारोपणं स्नानं मंगलामाचरे देवानां गुरुयोषितांच शिशोऽलङ्कारवस्त्रादिति सम्पूज्यो गणकं परञ्च शृणुयात् तस्माच्च लाभप्रदाम्. नवीन संवत्सर सुरू होते त्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या घरी गुढ्या उभाराव्यात, मंगल स्नान करावे, ब्राह्मणासह देवाची गुरुची पूजा करावी, स्त्रिया व मुले यांना सुंदर अलंकार वस्त्रे यांना भूषित करावे आणि ज्योतिषाचे पूजन करून त्याच्याकडून वर्षफल ऐकावे, म्हणजे त्या योगाने नवीन वर्ष शुभ फलदायक होते. तैलाभ्यंग स्नानमादोच कृत्वा पीयूषोत्तम परिषभद्रस्य पत्रं भक्षेत सौख्यमनो व्याधिनाशम्. विद्यायुश्रीर्लभ्यते वर्षमुली परिभद्रस्य पत्राणि कोमलानि विशेषतः सपुष्पाणि समानि यचूर्ण कृत्वा विघ्ननाथ मरीचि हिंग लवणाजिरेकेनञ्च संयुतम् अजमोदायुतं कृत्वा भक्ष्ययोद्रोगशान्तये. प्रथम सुगंधी तेलाने अभ्यंग स्नान करून स्नान करावे, मग अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाची पाणी भक्षण करावी, म्हणजे सुख प्राप्त होऊन व्याधीचा नाश होतो, विद्या दीर्घायुष्य लक्ष्मी प्राप्त होते. ती कडुनिंबाची पाने भक्षणाचा प्रकार असा आहे की कडुनिंबाची अत्यंत कोवळी पाने, त्याची फुले असे आणून त्यात एकत्र चूर्ण करावे. ते चूर्ण करताना त्या जिरे, मिरे, हिंग, मीठ, जिरे व अजमोदा हे पदार्थ घालावे. सर्वत्र एकत्र चूर्ण झाले म्हणजे ते रोग शांती करता भक्षण करावे. पंचांगस्थ गणेशं बीजगणकयुतं पूजयत्वारती वृंदं संतोषानेकदानै परमयुगयुतो भोजयित्वान्नष्टं शृण्वान गीतानि वाद्यानि च विविधकथास्तदिना संक्रमित क्रीडन् श्रीविष्ट सार्धं निशिहर्षि नरो यावत् सप्तशृंगीशात. पंचांगावरील गणपतीचे, ब्राह्मण आणि ज्योतिषांचे पूजन करावे. याचकांना अनेक प्रकारचे दान देऊन इच्छित भोजन घालून संतुष्ट करावे. नाना प्रकारचे मंगलगीते वाद्य पुरुषांच्या कथा ऐकत तो दिवस आनंदात घालवावा. रात्री असे एकांती विलास करावा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाचे होते. राजम शादचलम रूप श्रवणता मंत्री श्रवणत कौशलम धान्याशात कमला स्थिराच सुरेशा वाणी भवेन मेघपात धर्मे बुद्धिरति स्थिरा रसपतेर दीर्घायुरातिर्भवेत सशेद दिशमला यश शुभकरी राजवली श्रूयताम. राजाचे फल श्रवण केले असता राजवैभव स्थिर होते, प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते, अग्रधान्याशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी चिरकाल राहते, मेधाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी मधुर होते, रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धर्माचे ठिकाणी प्राप्ती उत्पन्न होऊन धार्मिक बुद्धी स्थिर राहते, आणि पंचधान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य मिळते. म्हणून शुभदायक राजाधिकांची फले श्रवण करावे. चैत्रे पुण्यमये वसंते समये नव्यं फलं वार्षिकं नित्यं या शृणुयाद घोगदलनञ्च चायुर्यश श्रीकरं वेधा विष्णुर्हरो रविन्दो महीजा सौम्यो गुरुर्भार्गवो मंदो गुरु शिष्यंच शत्रुदलनं कुर्वन्तो सर्वग्रह. वसंत ऋतूमध्ये पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्ष फल श्रवण केले असता अनेक पातक समुदायांचा नाश होऊन दीर्घायुष्य, यश व लक्ष्मी प्राप्त होते. ब्रह्म, विष्णू, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू हे सर्व शत्रूचा नाश करत. ये चैत्र शुक्ल प्रतिपतिथो फलं शृण्वन्ति भक्त्या प्रतिवार्षिकं नरा ते दुःख रोगादि दरिद्रवर्जितानंदन्ति लोके धनधान्य संकुलः. चैत्रात शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी जे लोक संवत्सर फल भक्तिपूर्वक श्रवण करतात त्यांची दुःखे, रोग, दारिद्र्य इत्यादी पीडा नष्ट होऊन ते आनंदाने धनधान्ययुक्त होऊन राहतात. आरोग्यम सविता तनोतु भवतामेन्दुर्यशो निर्मलं बुद्धि भूमि सुधांशु तनयं प्रज्ञां गौरवं काव्यं कोमलाग्नि विलासमतुलं मंदो
मुदं सर्वदा राहुर्बाहुबलं विरोधशमनं केतु पुरुषान्नतम्. सूर्य तुमच्या आरोग्याची वृद्धी करो, त्याचप्रमाणे चंद्र निर्मल यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु थोरपणाची, शुक्र कोमलवाणीची, शनी आनंदाची, राहू विरोधनाशक अशा बाहुबलाची आणि केतू कुलाच्या उन्नतीची वृद्धी करो. राज्यम शादचलम तिथी श्रवणतो वरा तथायुश्चिरम नक्षत्रम कृतपाप संचय हरम योगी वियोगपः सर्वभीष्टकरं तथैव करणं पंचांगमेवं सूतं श्रोतव्यं गणकाननात् प्रीतिदिनं श्रियकरं सिद्धिदं. तिथीच्या श्रवणाने राजवैभव स्थिर राहते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य मिळते, नक्षत्राच्या श्रवणाने पूर्वी घडलेल्या सर्व पातकाचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने प्रियजनांचा वियोग नष्ट होतो व कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. असे पंचांग ज्योतिषाकडून नित्य ऐकावे, म्हणजे श्रेयस्कर होऊन सिद्धिदायक होते. कलियुगामध्ये 6 शतकर्ते आहेत. पहिला इंद्रप्रस्थामध्ये युधिष्ठिर झाला, त्याचा शक 3044 वर्ष. दुसरा उज्जैनीमध्ये विक्रम झाला, त्याचा शक 135 वर्ष. तिसरा पैठण येथे शालिवाहन झाला, त्याचा शक 18,000 वर्ष. चौथा वैतरणी नदीच्या काठी विजयाभिनंदन होईल, त्याचा शक 10,000 वर्ष. पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल, त्याचा शक 4 लक्ष वर्ष. सहावा कोल्हापूर प्रांतात कर्नाटकात कल्की होईल, त्याचा शक 1821 वर्ष. असे एकूण 4,32,000 वर्ष आहेत. कलियुगाचे एकंदर 4,32,000 वर्षामधून आतापर्यंत 5,125 वर्ष मागे पडली असून 4,26,1875 वर्ष शिल्लक आहेत. या वर्षी विक्रम संवत 2080 राक्षसनाम सुरू होत असून पुढे कार्तिक महिन्यापासून 2081 अनालका नामक विक्रम संवत सुरू होईल. या चैत्र शुक्ल प्रतिपदेला शालिवाहन शक 1946 क्रोधी नामक सुरू होत आहे. या संवत्सरात राजपद मंगळाकडे, मंत्रिपद शनीकडे आहेत. मेघाचे अधिपत्य शुक्राकडे असून अग्रधान्याचे स्वामी मंगळ आहेत. रसपदार्थाचा स्वामी गुरु, रब्बीच्या पिकाचा व